झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक मधलं पाण्याचं राजकारण संपता संपत नाहीये। आतापर्यंत पाणी कपात रद्द करण्यासाठी विरोधक आक्रमक होते, तर आज महापौरांनी पाणी कपात रद्द केल्यावर सत्तेत सहभागी असलेल्या भाजपसह इतर पक्षांचे नगरसेवकही आरडाओरड करायला लागलेत। गेल्या 4 महिन्यांपासून नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे। पाणी कपात रद्द करावी या मागणीसाठी आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली, पण महापौर पाणी कपातीच्या भूमिकेवर ठाम होते। मात्र मनसेचे आमदार वसंत गीते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाणी कपात रद्द करण्याची मागणी केल्यानंतर महापौरांनी एका दिवसात पाणी कपात रद्द केली। प्रश्न तर कोणी मागणी केली किंवा कोणाच्या मागणीवरून हे केलं असा नाही आहे। ज्यावेळेस यापूर्वी पाणी कपातीचा बाबत रद्द करण्याबाबत ज्यावेळेस मागणी करण्यात आली होती, त्यावेळेस धरणातील असलेल्या साठ्याचा आढावा घेतला होता आणि त्यावेळेस खरोखरच साठा धरणामध्ये अतिशय कमी होता। पाणी कपातीवर काल परवापर्यंत ठाम असलेल्या महापौरांनी अचानक भूमिका बदलल्यानं शिवसेनेनं महापौरांवरती आगपाखड करण्याची संधी सोडली नाही आणि सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनंही मनसेच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे। जायकवाडीला पाणी सोडण्याच्या चर्चा सुरू असतानाच पाणी कपात रद्द केल्यानं पाण्याला राजकीय वळण मिळालंय। वसंतजी गीते आमदार साहेब यांनी एक पत्र दिलं की बाबा पाणी सोडा आणि तदनंतर लगेचच बाळासाहेब थोरात म्हणतात की जायकवाडीला पाणी द्या। मग असं मला वाटतं का मान्य आमदारांना त्यांनी कन्व्हिन्स केलं का? कारण इतक्या दिवस मान्य महापौर साहेब पाणी न सोडण्यासाठी ते सातत्यानं विरोधी पक्षाला सांगत होते। गेल्या 4 महिन्यांपासून नाशिककरांचा कैवार दाखवत राजकीय नेते पाणी कपात रद्द करण्यासाठी आरडाओरड करत होते। आता पाणी कपात रद्द झाल्यावर ती का रद्द केली म्हणूनही ओरड सुरू झालेली आहे। नाशिकच्या पाण्याचं हे कवित्व पुढचे किती दिवस तरी सुरू राहणार आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।